पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात भाविकांसाठी एक अनोखे तर आकर्षण निर्माण झाले आहे। प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी इस्कॉन मंदिराला अत्याधुनिक रोबोटिक हत्ती तर भेट दिला आहे। खऱ्या हत्तीप्रमाणे दिसणारा हा रोबोटिक हत्ती सोंड हलवतो, कान हलवतो, त्याचबरोबर स्वतः चालतो देखील आणि सोंडेतून पाण्याचा अभिषेक देखील तो करतो। विविध हालचाली आणि कृतींमध्ये भाविकांचे लक्ष करता हा हत्ती वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर हेमा मालिनी दिलेला हा हत्ती आज पंढरपूरमध्ये आलेला हा हत्ती बघितला की इस्कॉन मंदिरामध्ये बरोबर मंदिराच्या बाजूलाच ह्याला करता ठेवण्याची देखील व्यवस्था केलेली आहे। आपल्या बरोबर इस्कॉन मंदिराचे प्रमुख आहेत। काय सांगताल प्रभूजी, हत्ती कधी आलाय? हा जो हत्ती आहे हा कालच 2-3 दिवस झाला आलेला आहे आणि आमचं विशेष म्हणजे इस्कॉन पंढरपूरसाठी एक चांगली भेट आलेली आहे। कोणी दिलेली भेट आहे? ही जी भेट दिली आहे ते फार मोठ्या सिने कलाकार हेमा मालिनीजी यांनी भेट दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे आता 23 जुलैला आम्ही इस्कॉन पंढरपूरमध्ये पंढरपूर शहरामध्ये मोठी रथयात्रा करत आहोत। तर त्या रथयात्रेमध्ये आम्ही या हत्तीला घेऊन जाणार आहे। असं काही हा इलेक्ट्रॉनिक हत्ती आहे। कशासाठी हा हत्ती दिलेला, म्हणजे काय हेतू काय त्या मागचा? हा हेतू याच्या मागचा आहे की जेणेकरून लोकांना थोडं आकर्षण, खराखुरा हत्ती खराखुरा हत्ती थोडंसं कसं आहे की अवघड आहे आता आषाढीच्या विशेष करून मोठ्या भीडमध्ये त्रासदायक होऊ शकतो। त्यामुळं हा इलेक्ट्रॉनिक हाती लोकांना पण पाहायला आनंद आहे आणि लहान मुलांना पण थोडंसं आकर्षण आहे। कधी याचं लोकार्पण वगैरे कधी होणार आहे? आता 23 तारखेला याचं लोकार्पण होणार आहे। आमचे गोरेसाहेब पालकमंत्री जे येणार आहेत आणि आमचे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज पण येणार आहेत। त्यांच्याद्वारे याचं सुंदर प्रकारे उद्घाटन केलं जाईल। आपण बघितलं असेल की अगदी खराखुरा दिसणार हा रोबोटिक हत्ती आहे, मात्र खरा हत्ती सांभाळणं सध्या कठीण झालेलं असल्यामुळेच खरं खासदार हेमा मालिनी यांनी हा हत्ती इस्कॉन मंदिराला भेट दिलेला आहे। हा आता 23 तारखेला जो रथ उत्सव होणार आहे जगन्नाथ, त्याच रथ उत्सवामध्ये हा हत्ती पंढरपूर शहरातून फेरी देखील मारणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।